राम राम मंडळी, माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याचं नाव आहे साधी गोळी श्री. आज मी आले आहे तडसरला. तडसर हे माझ्या मिस्टरांच्या मामांचं गाव, म्हणजे हिच्या आजोबांचं गाव. आज आम्ही काय करणार आहे? आज आम्ही करणार आहे शिंगोळे. चला तर मग रेसिपीला चालू करूया. वातावरण तुम्ही बघू शकता, कसलं भारी वाटतं. मामी मामी या की, मामी चालले पाहिजे. मामीला राम राम मंडळी. ह्या आहेत आपल्या मामी. आज काय मामी करणार आहे आपण? शिंगोळ. शिंगोळ्याला काय काय लागतं ते सांगा आता मला. साहित्य सांगा. ही डाळीचा कळणा. डाळीचा कळणा. बर. सगळ्या डाळींचा कळणा. बर. कळणा म्हणजे काय असतं? डाळीचा खालचा भरडून राहिल्याला तुकड्याचं ते पिटके तयार केलं. बर बर. म्हणजे ते आपण चाळून भरडतो ह्याच्यामध्ये जात्यामध्ये, आणि ते चाळल्यानंतर जे वरती राहतं खाली पीठ जे पडतंय त्याला कळणा म्हणायचं. बरं. आणि जे वरती राहतं ते काय घालायचं? डाळ. डाळी. सगळ्या डाळी. सगळ्या प्रकारच्या. तर आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डाळी? ह्याच्यात हरभऱ्याची डाळ, उडदाच्या डाळीचं, ज्वारीचं पीठ जरा, आणि तुरीच्या डाळीचा कळणा. बरं. सगळं मिक्स सेम प्रमाणात मिक्स करायचं ना. म्हणजे 2 स्पून जर डाळीचं घेतलं तर 2 स्पून पीठ घ्यायचं. प्रत्येक गोष्ट सेम प्रमाणामध्ये घ्यायची. त्याला आता लागणार आहे लसूण. लसूण चेचायचं आहे ना. किती पाकळ्या घेतल्या आपण? 1 गड्डा. 8-9 पाकळ्या. अजून काय लागणार आहे? हळद. शिव आमची हेल्प करते ना. आता शिव ही आहे घरगुती चटणी. थांब तिथं मिरची पावडर पण टाकू शकता तिखट येण्यासाठी. आता लागल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं. काय नाही, असं कोरडच खायचं. जुन्या रेसिपी. असं मळलेलं असं गोळा करून घ्यायचा. चाळून घ्यायची. आता हे आपल्याला शिजवायचं आहे ना. चाळणीला तेल लावून घ्यायचं. हे आता आपल्या ब्लॉग मध्ये बघून तुम्हाला कळलं असणार. शिजल्यानंतर चिटकून येतात. आता मी आणि शिवश्री हे असं घेणार, असं करणार. हो शिवश्री, हो तुला दाखवते. हो असं करायचं. ते असं करायचं. दिदे पेन्सिल सारखं पळपटांचा का थँक्यू. पळपट घ्यायचं. मॅगी जाडवाली. मॅगी गावाकडची मॅगी आहे ही जुनी. हो, त्यात मैदा बिदा काही नसतं. सगळं पौष्टिक असतं. असं खोबरा. बारीक बारीक पण ठेवू शकतो ना आपण. ज्याला जसं आहे तसं पास्ताच्या साईज मध्ये जर तुम्हाला तू कर
ही आमची शिवश्री, हेल्प करते. ही माझी नात हेल्प करते. ही माझी नात सुगरण आहे. चूल पेटलेली आहे आणि आपण शिंगोळ शिजवण्यासाठी पातेल्यात आहे का पाणी ठेवलंय. पातेल्याला अशी माती लावायची म्हणजे पातेलं काळं होतं ना, ते निघत नाही मग. हा, काय होत नाही, काळ होत नाही. हा, झाकण ठेवायचं त्याच्यावरती. किती वेळ शिजवायचं म्हणजे? 10 मिनिटं. 10 मिनिटं काय करायचं? शिजवायचं. 10 मिनिटं शिजेपर्यंत काय करायचं? काय नाही, तोवर डोकं सरळ साईडचा उचलूया आपण. काढायला लागायला लागलेत फुकायला. हे ग. म्हणून गावातल्या लोकांना कोरोनाचा काही फरक पडला नाही, कारण त्यांची फुफ्फुसं फुकून फुकून स्ट्रॉंग झालेली आहेत ऑलरेडी. ते आपल्यालाच फक्त धाप लागणं हे असलं फक्त आपल्यालाच होतं. दहा मिनिटं शिंगोळा आपले शिजतायत, तोपर्यंत चला आंबे बघूया. चल, सगळे आपलेच झाड आहेत ना रे. आंबे कसे लागलेत बघा, मस्त. तोंडाला पाणी सुटण्यासारखं. पाड लागलाय आताच. तोंडला हा आता का पाड लागलेलाच आहे ना? नाही, खराब झालाय जरा. पाड लागलेला कसा ओळखायचं? मऊ पण लागतो आणि कलर पण येतो त्याला. हा आहे झोका आमचा. सगळं ऑर्गॅनिक. हवा, पाणी. आपल्या शहरांसारखं नाही, हे सगळं दूषित असत. ज्या भाजीपाला येतात तो सुद्धा दूषित. चला आंबा आणायला चाललोय. मध्येच तंगळ मंगळ करत असतो. आंब्याचं झाड. आता इथं तुम्ही बघू शकता, असे थोडेसे मऊ झालेत आणि पिवळसर झालेत, म्हणजे आंब्याला पाड लागलाय. कुठला काढूया? आता शिजलंय का आपण बघूया. कसं बघायचं? हे शिजलेलं आहे आता आपलं. बर, आता आपण खाली उतरून घेऊया. आता टेस्ट बघायला उतरून आपल्याला आता त्याला भाजून घेऊया.
काय भाजून घ्यायचं? शिंगोळे ही भाजून घ्यायचा. काय करायचं? त्यात तेल टाकून भाजून घेऊया. कढईत आपली थोडी तेल टाकायचं. कांदा आपण टाकूया. कांदा लालसर परतून घ्यायचा. शिंगोळे ह्यात घालून कांदा लालसर झाला त्याच्यामध्ये आपण शिंगोळ्याचे बारीक करून ठेवले ते घालायचे. त्यात जर आपण कारळ्याचं कूट घालू. कारळ्याचं कूट. कारळ्याचं कूट म्हणजे जे काळे तीळ असतात आपले ते भाजायचे आणि त्याचं कूट करायचं. ते नाही भारतात कारळ कारळ ची चटणी करते. हा हा बघूया. उघडं. कारळ्याची चटणी. कारळ्याची चटणी ती कशी करायची? कारळ घ्यायचं, भाजायचं, त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यात लसूण घालायचं, तिखट घालायचं, खोबरं आणि पण हे मीठ फक्त घालायचं. कारळ्याचं कूट आहे ना? हा, फक्त हे कारळ नुसतं बारीक कूट करून आहे. चटणी पण करू शकतो. ते आपल्याला दोडक्याच्या कालवणात नाही दोडक्याच्या कालवणात असं एकदम मस्त. आता आपण खाली उतरूया. आता आपल्याला झालेलं आहे सगळं. करून घ्या बाउल मध्ये मस्तपैकी. आणि ही झालेली आहे आपली शेंगोळ्याची रेसिपी. आता आपण स्पेशल थांबा. डिश स्पेशल माणसाला देऊया. आणि ते नुसतं हातात मामा बायकोनी केले आधी खावा तरी. असू दे. खाल्लं का? भारी झालंय ना? ती तुमची वाटी म्हणे कसं झालंय? द्या इकडं. कसं झालंय? छान झालंय का?